आई हो सँडविच करूयात आपण. चालेल. आज आपण करूयात ॲव्होकाडो सँडविच. आई बी काढूयात आपण. ओके. ॲव्होकाडोमधली बी काढून झाली की छोटे छोटे स्लाइस करून घ्यायचे आणि तो जो गर आहे तो आपण काढून घेणार आहोत चमच्याने. असा एका बाउलमध्ये हा वेगळा करून घ्यायचा आहे. हे जर नुसतं खाल्लं ना तर याला अशी स्वतःची अशी काही चव नाही आहे, पण इतकं छान मऊसर मलाईसारखं लागतं ना नुसतं खाल्ल्यावर पण. किंवा थोडंसं लिंबू आणि मीठ टाकून जरी खाल्लं तरी खूप छान लागतं हे. आता आपण हे मऊ करणार आहोत. असं या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काट्या चमच्याने देखील हे बारीक करून घेऊ शकतो किंवा डायरेक्ट हाताने देखील बारीक केलं तरीही चालेल. हे बघा, हे असं मस्तपैकी बारीक होतं. आता आपण यामध्ये बारीक केलेला कांदा टोमॅटो घालूयात. कांदा. तुम्हाला माझ्या कन्येच्या रेसिपीमधल्या गमती जमती जर बघायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. टोमॅटो. बारीक चिरलेला टोमॅटो कांदा तर घातलाच. त्यानंतर घालत आहे बारीक केलेलं लसूण. एक अगदी 6 ते 7 पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर पांढरे तीळ घातलेले आहेत. त्यानंतर अगदी पाव चमचा कलुंजी घातलेली आहे. काळे मिऱ्याची पूड करून घातलेली आहे ते आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. अगदी पाववाटीच लिंबाचा रस घालून आता हे आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण ब्रेडला दोन्ही बाजूनी बटर लावून टोस्ट करून घेणार आहोत. म्हणजेच दोन्ही बाजूनी आपण खरपूस असं लालसर करून घेणार आहोत. इथे मी मल्टीग्रेन ब्रेड वापरलेला आहे. त्याऐवजी आपला मिल्क ब्रेड किंवा व्हीट ब्रेड जरी वापरला तरीही चालेल. इथे एक टीप म्हणजे ॲव्होकाडो पिकलेला आहे का नाही ते कसं ओळखायचं. तर आपण या व्हिडिओमध्ये जसा ॲव्होकाडो बघितला थोडासा ब्लॅकिश होता आणि दाबला तरी तो मऊ लागत होता. त्यामुळे आपण त्यावरून समजून घ्यायचं की हा ॲव्होकाडो तयार आहे खाण्यासाठी. पण जर तुम्ही पूर्ण हिरवट असा ॲव्होकाडो बघितला तर तो अजून तयार नसेल खाण्यासाठी आणि जरी तो दाबून बघितला तरी तो घट्टसर लागेल आणि जर खाण्याचा प्रयत्न केला तर थोडासा कडूसर लागेल. हे बघा, दोन्हीकडून असं छान टोस्ट झालेला आहे. आता आपण ह्यावर जे आपलं ॲव्होकाडोचं मिक्सचर आहे ते पसरून घेऊयात आणि तुम्ही हे टोस्ट म्हणून देखील खाऊ शकता किंवा आपण दुसरं ब्रेडचा लेअर त्यावर ठेवून सँडविच देखील म्हणून खाऊ शकतो. आता आहे टेस्टिंग टाईम. रेसिपी आवडली असेल तर नक्की कॉमेंट, लाईक, शेअर देखील करा. भरपूर शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आवडलं तुला?